शॉर्टेस्ट टीम मीटिंग. एक शॉर्टेज टीम मीटिंग. पंच नियमावली तिथे समजावत असताना चला मॅच ऑन करूया आता प्लीज. आपण थोडंसं स्पीडमध्ये आपल्याला राहावं लागेल कारण आता परफेक्टली रात्रीचे 12:01 झालेत. येस डेफिनेटली. चला मॅच आपण ऑन करतोय सध्या. हा प्लीज जे प्रेक्षक पडद्यावर बसलेत व्हाईट पडद्यावर तो पडदा थोडा लूज करा. तुम्ही समोर बसा, फक्त वर बसू नका पडद्यावर, विनंती आमची. चला मॅच ऑन करतो आपण. मैदानामध्ये सलामीवीर दाखल झालेले आहेत. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये संदेश आलेत आणि त्यासोबत आर्यन. संदेश गोंदले आणि आर्यन नाईक जो ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून मैदानामध्ये आलेले आहेत. आणि पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर घेऊन आलेत निखिल गोवारी. गेम ऑन. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल थोडंसं कट शॉट साठी जायचं होतं, लॅप शॉट खेळायचा प्रयत्न केलाय संदेश कोंदेनं. डॉट बॉल ओव्हरची सुरुवात झाली. आज तकदीर नाही आहेत टीम मध्ये, इंजर्ड आहेत ते. प्रश्न पडतो कधी कधी खरं तर किती दिवस क्रिकेट खेळायचं कंटिन्यू, कुठून येते एवढी एनर्जी. हे सगळेच खेळाडू आणि सगळेच संघ ए गटातील आज सातत्याने भ्रमंती करत असेल. आणि अगदी आपण बघू शकता केंद्रीय मंत्री शशकाम मध्ये देखील सुपर 32 मध्ये बामणडोंगरी संघ. आणि त्या चांगला बॉल निखिलचा बघायला मिळालाय. लेफ्ट हँडेड समोर एक ऑफ कटर बॉल उजव्या हाताचा गोलंदाज जर रिलीज करत असेल तर तो त्याच्यासाठी खरंच आपण म्हणतो लेग ब्रेक ठरतो. आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी सध्या निखिल कडून इथे सिद्ध होत असताना अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाही आहे. सुरुवातचे 2 डॉट बॉल. थोडस शॉर्ट लेंथ होती, कट केल्या बॉलला फिल्डरनं तिथे गडबड केली. सचिन पाटील ही सुटलेला जाईल. मागील मॅच मध्ये दापोडे संघानं ज्वलंत उदाहरण दापोडे संघानं अगदी बघितलं होता. मैदानामध्ये मोसिम शेखचा झेल सोडला होता 0 नंतर त्याच मोसिमनं 21 ठोकल्या. त्यामुळे क्रिकेट खेळामध्ये झेल हे फार निर्णायक राहतात. सुटलेले झेल फार वेळा तुम्हाला महाग पडतात. जे जिवंता मिळालेला आहे मैदानामध्ये संदेशला पहिली सिंगल. इथे अकाउंट ओपन होत असताना आर्यन नाईकला आज प्रमोट केलं टीमनं असं ओपनर म्हणून. आणि सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये ते करत आलेले आहेत. धावसंख्येचं टोटल सध्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर सुरुवातीला 1 धावेवर अगदी बघू शकता. वेट केलं, वॉच केलं आणि त्यान प्ले केला. फटका डीप अगदी कव्हर पॉइंट कडे बॉल ट्रॅव्हल करतोय जमिनी समांतर अगदी सीमा पार. चौकार. चौकार किती बघा. बॉलच्या मेरिट नुसार खेळ. आर्यन प्रतीक्षा करण्याची क्षमता, त्याच्याकडे जे टायमिंग आहे ते टायमिंग त्याने घेत बॉल आपल्याकडे येऊ दिला, नंतर कट केलं. इथे पहिला स्कोरिंग शॉट आर्यन नाईकच्या बॅटमधून 5 वर. हा तर फुल टॉस होता परंतु तिथे वळण देता आला नाही या बॉलला. थोडंसं आर्यननं देखील सरप्राईज झालं. कधी कधी असतं ना एखादा शॉर्ट लेनसाठी किंवा फुलर लेनच्या बॉलसाठी आपण तयार असतो ना, अचानक फुल टॉस येतो जो अंगावर येतो आणि तेव्हा असं सरप्राईज मिळतं. आणि तसंच काही घडलंय मागील बॉलवर आर्यन सोबत. डॉट बॉल तिथे आलाय. पहिली 5 बॉल आता डिलिव्हर्ड झालेत गोलंदाज निखिल गोवारी कडून.
आणि रन फलकावर धावा देखील अगदी 5 बघायला मिळत आहेत. अगदी ईस्टर्नच्या मागून क्लोज कीपिंग सुबोध गोवारे ईस्टर्नच्या फार क्लोज बघा मिळाले आणि तिथे हा निर्धाव चेंडू पहिले षटक फेकलं डिलिव्हर झालेले 6 बॉल. निखिलने उत्कृष्ट गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग अटॅक आणि ज्यामध्ये त्याने रन खर्च केले 5 जरूर विकेट मिळाले नाही परंतु इकॉनॉमी त्याची गोलंदाजी गुड बॉलिंग. धावसंख्येचा फलक टोटल 5 वर. सेकंड ओव्हरला आपण सुरुवात करतो. सेकंड पॉवर प्लेला धावसंख्येचं टोटल सध्या थोडस शांत आहे परंतु बामणडोंगरी संघ देखील तेवढा जिद्दी आणि आज कामोडी संघ वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी ते देखील सज्ज झालेला आहेत. नीरज म्हात्रे यस डेफिनेटली लसित मलिंगा या टीमचा आता बॉलिंग साठी तो सज्ज झाले. संदेश गोंदे ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल प्रतीक्षा केल्याने पाठवला प्रेक्षक दीर्घामध्ये जीवनदानाचा फायदा ठोकला या बॉलर षटकार. संदेश गोंदले थोडस स्वतःला ट्रेस केला थोडस झोप अगदी बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन केलं थोडस नी बेंड केला आणि अफलातून 100% हा कनेक्शन जसकारास काल सिरीज घेतली संदेशनम आणि यंदा देखील खूप इन्फॉर्म मध्ये असलेला खेळाडू बहुचर्चित संदेश गोंधळे संघ पोहोचलाय सध्या 11 वर. वेलकम केलं नीरज म्हात्रेचं षटकारानं स्वागत केलंय. अगदी इनसाइड आउट खेळ गॅप मध्ये पुन्हा एकदा फेकण्याचा प्रयत्न आणि इथेही सक्सेस. आता आक्रमक रवैया हाती घेतले संदेश गोंदीनं आणि हा आलाय दमदार चौकार. मागे 2 चेंडू आपण पाहिले. यशराज ट्रेडर्स कामोठे यांच्याकडून रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रॉकस्टार अभिनंदन. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता आपण सद्यस्थितीमध्ये 15 वर. नीरज जो थोडा महागडा ठरतोय थोडस आक्रमण रवैया संदेश आई बॉल तर पुन्हा एकदा ढकललेला आहे. गॅप अगदी पाहून शॉर्ट सिलेक्शन केले जात आहेत. मोठा चेस आहे पायानं बॉल थांबवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु नाही त्यामध्ये यश नाही मिळालं. लगातार दुसरा चौकार. मिळालाय खरं तर संदेश सुरुवातीला शांत होता थोडंसं सेट होण्यासाठी त्याने वेळ दिला कारण म्हणतात ना क्रिकेटमधील मानसिकता तुमचं आत्मबळ आतून हृदयातून आवाज झाला पाहिजे. प्रत्येक प्रसंगाशी 2 हात कडेन आणि मैदानामध्ये लढेन आणि तो लढवय्या बाना अगदी ठासून ठासून आणि यंदा खूप चांगला फॉर्मात देखील आहे याचं उत्तम उदाहरण त्याने दाखवून दिलं. नीरज अगदी ज्याला आपण पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवर कमबॅक करणं तेवढंच महत्त्वाचं त्याच्या दृष्टिकोनातून देखील कारण सुरुवातीचे 3 बॉल त्यामध्ये 14 रन आलेत आणि चांगला स्टार्ट मिळालाय सध्या टीम बामणडोंगरीला. आणखी एक चांगला बॉल वाईट यॉर्कर चॉप करत असताना या बॉलला 1 रन स्ट्राईक रोटेट करण्याचं काम या चेंडू गणित केलं. आज दोन्ही संघ अगदी बघू शकता हस्ते आणि रोहा चिवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी एका बाजूला अगदी बघू शकता आपण शिवांश ट्रान्सपोर्ट्स
जनमान कामोठे अशी लढाई या दोन दिग्गजमध्ये. परेश लेजंड प्लेयर या संघाचे सगळ्याधिक अनुभवी खेळाडू सध्या कॅमेरा त्यांच्यावर अगदी बघू शकता. 20 धावांपर्यंतची वाटचाल काय एक्झॅक्टली केलं पाहिजे मॅच मध्ये याची चर्चा सुरू असताना फिल्डिंग मध्ये सजावटी होत आहेत कारण सेकंड पॉवर प्ले आहे आणि त्यामुळे सजावटी केल्या जात आहेत. अगदी तुम्हाला बॅकवर्डला बघायला मिळेल स्क्वेअर लेग लाईक फिल्डर एक अगदी जो मधोमध उभा आहे लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑन कडे अक्षरशः अगदी बघू शकतो. आणि खेळाडू तुम्हाला डीप मध्ये लॉंग ऑफला बघायला मिळेल. आउटसाइड ऑफ द सर्कलचं अगदी फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन्स आहे आणि ज्यामध्ये इनसाइड सर्कल आपण विचार केला शॉर्ट थर्ड मॅन आहे फर्स्ट स्लिप आहे लेग स्लिप आहे आणि एक खेळाडू अगदी बघू शकतो जो मिड ऑन मध्ये स्टेबल आहे आणि एक शॉर्ट कव्हर कडे अगदी बघू शकता आपण अगदी थोडंसं टर्न करण्याची क्षमता दाखवली. आर्यन नाईक जसं सायकल इनकडे आला आणि पहिला डॉट बॉल अगदी या ओव्हरमध्ये नीरज म्हात्रेचा राऊंड विकेट हर्षित मलिंगा आणि त्यामुळे एक अँगल बनवत बॉल बाहेर निघाला आणि आणखी एक चांगला बॉल मात्र डिलिव्हर होत असताना पहिले 3 बॉल थोडे अगदी नियंत्रणामध्ये दिसले नाही. संदेश गोंडलीचं तेवर आक्रमण झालं परंतु नंतरचे 2 बॉल ज्यामध्ये कमबॅक त्यांनी करून दाखवलाय. क्रिकेटमध्ये कमबॅक महत्वाचा असतो रिकव्हरी महत्वाची असते आणि ते आतापर्यंत केलेला आहे. सोडून दिला बॉल खरं तर आर्यन नाईकनं आणि अगदी बघू शकता DRSचा वापर इथे करण्यात आलेला आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वाईडला चॅलेंज केले टॉस दरम्यान देखील आम्ही तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे वाईडसाठी देखील एक स्पेशल DRS आहे आणि दुसरा रनआउट किंवा बिमरसाठी तुम्ही DRSचा वापर करू शकता. अंपायर दिलेल्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करू शकता आणि त्या DRSचा वापर बॅटिंग टीमनं इथे केलेला आहे. भोसले सर आमच्यासोबत बघूया आमच्या ऑर्गनायझर टीम अक्षय आमच्यासोबत जॉईन आहेत. वाईडला चॅलेंज केलाय. डिसिजन पेंडिंग थोडी वेळ आपण प्रतीक्षा करूया. आतापर्यंत ए पोल मधून विजेते संघ सांभारली विजेता संघ टेंबिवली हे 2 खरं तर अगदी संघ आपण बघू शकता आतापर्यंतचे विजेते झालेत. सुपर 12 मध्ये 40+ मधून आज श्रीमलंग स्पोर्ट्स वामनजी 40+ हा संघ आज सुपर 12 ला दाखल झाला. क्लोज डिसिजन मिस्टर सांडे सर त्यामुळे मला वाटतं तुम्हाला यावं लागेल. भोसले सरांना थोडंसं येत आहेत सर. कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत कोणावरही अन्याय होणार नाही. पारदर्शक निर्णय राहतात या स्पर्धेमध्ये. ऑफिशियल अंपायर्स भोसले सर इरामन भोसले सर आमच्यासोबत जॉईन येत आता लवकर त्याने डिनर केलं. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू DRS त्यांनी वापरलेला आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त रन या बॉलवर मिळेल यासाठी DRS अगदी बघू शकता हे दिले जातात. संघाची धावसंख्या 1 धावेनं अगदी पुढे बघू शकता. धावसंख्येचं टोटल 21 रन ऑन बोर्ड. नीरजच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 रन खर्च झालेले आहेत. हा शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा सेकंड पॉवर प्लेचा. थोडंसं वेळ घेतला अगदी डीप मध्ये शहानिशा करून हा निर्णय महत्वाच्या असतात. त्या गोष्टी फार एक बॉल एक रन प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला या फार महत्वाच्या असतात. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये बऱ्याच सजावटी वारंवार अगदी बघू शकता आपण. शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होणार आहे नीरज म्हात्रेचा. सेकंड इनकडे आर्यन नाईक ज्यानं 100च्या स्ट्राईक रेटने धावा केले. संदेशला प्रमोट करण्याचं काम स्ट्राईक रेटकडे आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु यावेळेस आक्रमण केलं जसं बॅटचा फेस ओपन केला आर्यन नाईकनं बॉल हवेत तरंगतोय आणि फिल्डर डाऊन द बॉल. रोशन यांना आपण बघू शकता ज्यांना सुंदर झेल तिथे टीमला आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम मामुंडुगरीला.
आमचे मुख्य आयोजक कुमार सुकेजी बोपी, निर्धुंद्र विभाग शिवसेना प्रमुख आणि अगदी बघू शकता मैदानामध्ये बॅटिंगसाठी संदेश पाटील हे मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलेले आहेत. यंदाचा सीझन दोन्ही टीमसाठी चांगला राहिला आहे. भरपूर लढलेत, भरपूर कमबॅक देखील कांबोडी संघ गतवर्षी भरपूर स्ट्रगल केला, परंतु यंदा त्याचा फळ मिळत आहे. भरपूर सारे टुर्नामेंट गाजून सोडलेले आहेत. बामणडोंगरीचा नो डाऊट हे 5 ते 6 वर्ष सलग तोच दरारा आणि तोच दबदबा सातत्याने त्यांनी राखलेला आहे. आणि अगदी बघू शकता धावसंख्येचं टोटल सद्यस्थितीमध्ये आहे 10.50 सरासरीने 21 वर. निखिल गोवारी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. सांघिक तिसरं आहे. चला थोडंसं स्पीड अप आपण करूया. निखिल गोवारीच्यानं पहिलं षटक पॉवर प्लेचं जबरदस्त राहिलं होतं. पहिलं ओव्हर 5 धावांचं तिथे अगदी सावध आणि शांत पवित्र देखील बघितलं होतं आपण. परंतु संदेश गोंदले जो स्ट्रायकर एंडकडे लेफ्ट हँडेड विद्वांस खेळाडू, जबरदस्त कामगिरी. बॉल तयार होत असताना आपलं बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल जमिनी समांतर ड्राईव्ह करत असताना निखिलकडे असलेला अनुभव, त्याचा गोलंदाजीचा स्ट्रेंथ त्याने वापरलाय. दूरवरून बाउंड्री लाईन वरून थ्रो होईल तोपर्यंत इझी 2 रन कंप्लीट झालेत. थोडंसं थकवा आहे. आताच दूरवरचा प्रवास केला केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक ते खेळून येत आलेत कांबोडी संघ आणि त्याच ड्रेस कोड मध्ये हे मैदानामध्ये आंतरिक आपलं तिथे थोडीशी भरपूर मेहनत केली त्या सामन्यामध्ये. चला प्रत्येक दिवस आपल्यासाठी लकी असतो किंवा एखादी टुर्नामेंट मध्ये, परंतु आज त्याची रिकव्हरी करण्याचा प्रयत्न इथे जरूर होईल. हो यावेळेस स्विंग अँड मिस एक मोठ्या फटक्यासाठी गेला आणि यष्टांवर जाऊन धडकला आणि क्लीन बॉल. ऑफ द डिलिव्हरी एक बॉलरचा अँगल, एक बॅट्समन अँगल तुम्हाला बघू शकता. निखिलचा बॉल थोडासा नॉर्मली स्पिन झाला, रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. आणि जो ऑफ स्टंप वरील रिलीज बॉल तो मिडल स्टंप मध्ये आतमध्ये आला आणि यस्टर्नवर जाऊन धडकला. हे चित्र आहे एकवेर इव्हेंट. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिप्लाय तुम्हाला बघायला मिळतात, रिप्ले तशाच पद्धतीनं अगदी बघायला मिळत आहेत एकवेर कडून. थँक्यू संदेश. प्रेक्षकांना घर बसल्या अगदी परफेक्ट तुम्ही पोहोचवण्याचं काम करता. आमच्या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीने त्याने उत्तम अगदी इव्हेंट्सला इन्व्हिटेशन दिलं या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा कव्हरेज करण्यासाठी आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आता आलेले आहेत शुभम पाटील. ही रणनीती असते सातत्यानं बामणडोंगरी संघाची. एक लेफ्ट हँडेड बाद झाला तर त्याच्या जागी लेफ्ट हँडेड मैदानामध्ये येतो, राईट हँडेड बाद झाला तर राईट हँडेड त्याच्या जागी मैदानामध्ये येतो. आणि लकी हा संघ भरपूर मला वाटतं अगदी 15वा खेळाडू जरी उतरला तरी तो चांगली खेळ करू शकतो, इतकी चांगली अगदी बघू शकता. ड्राईव्ह करत असताना हलक्या हातानं शुभम पाटील युक्ती प्रदर्शन सध्या मैदानामध्ये करतोय. सिंगल रन तो करून स्ट्राईक रोटेट करत असताना निखिल त्याचा दबदबाच कायम ठेवलाय गोलंदाजीचा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन त्याने केला, विकेट त्याला तिथे मिळाली नव्हती, परंतु या ओव्हरमध्ये त्याने विकेटकडे देखील फोकस केलं. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी जात होते, परंतु या ओव्हरमध्ये ते थोडेसे आतमध्ये आलेत. लेन टू लाईन बॉल देखील काहीशा प्रमाणात त्यांनी केलेत. हे बऱ्याच व्हेरिएशन्स असतात, कारण क्रिकेट खेळ ताकदीचा नाही, हा बराच खेळ युक्तीचा आहे. तुम्ही जेवढं सराव कराल तेवढं तुमच्यावर नियंत्रण येतच, परंतु ही नियंत्रणाखाली केलेली कामगिरी सद्यस्थितीमध्ये उपयुक्त अगदी बघू शकता. डबल 719 स्पर्धेतून निरोप घेत असता आशुबाई तुमचं स्वागत. रविबाई सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मैदानामध्ये आपण जाऊया. निखिलचे गोलंदाजी मार्कवर आहेत, परंतु समोर आता संदेश पाटील पहिला बॉल ते फेस करणार आहेत. स्लो उर्वानी केला, गती कमी केली, एक लॉंग रनअप त्याचं बघायला तुम्हाला मिळत आहे. परंतु चेंज ऑफ स्पेस हे फार इफेक्टिव्ह राहतात ना जेव्हा अटॅकिंग मोडमध्ये बॅट्समन्स असतात, आणि तोच काही तुम्हाला इथे बघायला मिळालाय. धावसंख्येचं टोटल तिथेच थांबलंय 24 वर.
मागे 2 बॉल अफलातून डिलिव्हर केलेले आहेत. हो, इथे थोडासा टॉस केला परंतु वाट पाहून हा फटका खेळा. संदेशची स्तुती व्हायला हवी. ज्या पद्धतीने युक्ती प्रदर्शन झालं ना निक्की करून थोडंसं हवेमध्ये, जसे हरभजन सिंग थोडंसं एअरमध्ये अगदी टॉस करायचे बॉल आणि तदनंतर फुलर लेंथवर जाऊन पडायचा, तशाच काही पद्धतीचा बॉल डिलिव्हर्ड केला होता. परंतु त्याच्यावर 1 रन 2 रन मात्र जरूर पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी बघू शकता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. धावसंख्येचं टोटल 26 वर 2. चांगलं तुल्यबल बॅलन्स क्रिकेट दोन्ही टीम खेळत आहेत आतापर्यंत. हा फटका अगदी समोर दिला परंतु फक्त दिलं होती ती दिशा आणि तिथे खराब झाले क्षेत्ररक्षण. फिल्डर होते जे तिथे अगदी बघू शकता थोडेसे नजरे आड जरूर आहेत, दूर जरूर आहेत, परंतु बघू शकता मला वाटतं रोशन होते तिथे आणि जे झेल हातातून निसटला तो डायरेक्टली जाऊन पडला. होय, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडलाय, त्यामुळे 6 रन मिळत आहेत या बॉलवर. बघू शकता हे बरंच काही चित्र असतात मैदानामध्ये, एक क्षणचित्र दाखवणं गरजेचं असतं. परंतु जिथे 3 ओव्हर आता एंड होत आहेत, ज्यामध्ये निखिल गोवारची 2 षटकं या अंतिम बॉलवर फिल्डिंग मधून साथ मिळाले नाही, तरी मात्र या धावा बॉलरच्याच कोट्यामध्ये जोडले जातात. त्यामुळे निखिलचे 2 षटकं त्याने अगदी 16 रन खर्च केलेले आहेत आणि त्यासोबत अगदी नीरज याने 1 षटक फेकलं, त्याने देखील 1 ओव्हरमध्ये 16 रन खर्च केले. तशा टोटल 32 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिली विकेट 21 वर तर दुसरी 23 वर आपण पाहिलेली आहे. चौथ्या षटकाला आरंभ होतोय मैदानामध्ये. भरपूर प्रेक्षक सध्या मैदानाच्या चारी बाजूला बघायचं आहे. आता सुरुवातीची 3 षटकं, कारण कॅल्क्युलेट क्रिकेट असेल तर नेहमी ग्रामीण बॉल विश्वामध्ये पहिली 3 षटकं असतात ती जपून चालायची असतात. बॅटिंग करत असताना बॉलच्या मेरिटनुसार खेळ होतो, परंतु नंतर जेव्हा 12 बॉल उर्वरित राहतात त्याच्यानंतर अटॅकिंग क्रिकेट सुरू होतं आणि तो मोड आता चेंज होताना का बघायला मिळेल की गोलंदाजीतून कांबोडे संघ त्यांची गोलंदाजी सिद्ध करेल. यांचे उत्तर आपल्याला मिळतील, हे 12 बॉल ठरवतील आणि गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे रोशन म्हात्रे, एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडूच्या खांद्यावर. लेफ्ट हँडेड शुभम पाटील फक्त 1 बॉल त्याच्या वाट्याला आले, त्याने 1 रन केलेले. संदेश पाटील ज्यानं 3 बॉलमध्ये 8 धावा केलेल्या आहेत, त्यामध्ये एक लकीली ते देखील ठरलेले आहेत. दिशादर्शक फटकारायला फक्त अगदी ड्राईव्ह करत असताना डीप कव्हरचा खेळाडू येतील, बॉल पर्यंत उचलून थ्रो करतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. पहिली धाव अति वेगाने घेतली आणि त्यानंतर दुसरी धाव देखील तेवढ्याच वेगाने बघायला मिळाली. 2 रन या बॉलवर मिळत आहेत. चांगला गेम सध्या सुरू असताना धावा खरं तर सोमनाथ लक्ष केंद्रित केलं तर इतक्या धावा जास्तही बनलेल्या नाही आहेत, धावा इतक्याही कमी नाही आहेत, असं 50-50 बॅलन्स क्रिकेट आता असं वाटतंय मैदानात दोन्ही टीम खेळत आहेत. हो, आज स्लोअरमन केला, गती कमी केली आणि तदनंतर बघितलं पाठीमागे बोलून बॅकअप फार दूर होतं, त्यामुळे रोशननं स्वतःला सावरलं, खरं तर आवरलं. नंतर रोशन डायरेक्ट हिट करण्यामध्ये कुठेच कमी नसतो, परंतु बघायचं या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मानसिक बळ, मानसिक संतुलन या खेळामध्ये फार महत्त्वाचं असतं. कोणत्याच तुम्ही भूमिकेमध्ये असू द्या, ते आतापर्यंत बघायला मिळालेले आहे. सांघिक टोटल सध्याचं करंट रन रेट 10.50. सांघिक टोटल आहे सध्या 35 वर 2 गाड्यांच्या मोबदल्यानं. 10 बॉलचा पूर्वार्ध अजूनही बाकी असताना संदेश पाटील सो राईट हँडेड बॅट्समन सेकंड इनकडे राईट हँड लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर फिल्डरांची थोडी दमछाक होते, परंतु हा हुक स्टाईलने पाठवलाय अगदी डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार चौकार. यावेळेस उंच गेला होता, डाय जरूर लगावली, परंतु नियंत्रण नाही करू शकले या छोट्याला. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चौकार.
अर्थातच रवी भोईर रॉकस्टार ग्रुप अर्थातच रॉकस्टार कायनात ग्रुप यांना विनंती असेल की आपण टॉससाठी यावं. अर्थातच भादवड क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी टीम शिवन्या 11 आणि ऑफिशियल प्रकाश चौगुले RCC पेठ संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. मागे दोन चेंडूमध्ये 2 चौकार आलेले आहेत, त्यामुळे धावसंख्येला दिशा चांगली मिळालेली आहे. त्यावेळेस थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी झालं, कडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अगदी बघितला आपण. आणि जो DRS बाकी आहे, कारण पहिला सक्सेसफुल झाला होता, त्यामुळे पुन्हा एकदा DRS ची मागणी बॅटिंग टीमने केलेली आहे. तर रॉकस्टार ग्रुप अध्यक्ष अर्थातच रवी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रॉकस्टार कायनात ग्रुप रवीभाई भोईर अध्यक्ष, विराजभाई पाटील, विनय म्हात्रे आणि निखिलेश कावण पिरकोन यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. DRS ची मागणी डिसिजन सध्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये आलेलं आहे. सध्या त्याची चाचपणी सुरू आहे. तिसरे पंच चेक करतायत एक्झॅक्टली बॉल कुठून कुठे गेलाय, हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे पंच जरूर आपला निर्णय आम्हाला पोहोचवतील. DRS ची मागणी जी करण्यात आलेली आहे, दुसऱ्यांदा वाईडला चॅलेंज केले गेलेलं आहे. पहिल्यांदा जो सक्सेसफुल झाला होता DRS, त्यामुळे पुन्हा एकदा तो मिळतोय मैदानामध्ये. असते रोहा जोधानी स्पोर्ट्स बामणडोंगरीला. थोडं वेळ प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. डिसिजन अजूनही पेंडिंग. थोडं वेळ प्रतीक्षा आपण करूया, निर्णय जरूर मिळतील. पारदर्शक निर्णय स्पर्धेमध्ये आम्ही देतो. डीप मधून चाचपणी होते. हिरावन भोसले सर आहेत आमच्यासोबत, जे चेक करतायत मैदानामध्ये. ऑनफिल्ड अंपायर्स मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये कैलास भोईर सरांना आपण बघतोय. त्यासोबत लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये मिस्टर सँडी पालकर सर आहेत. व्हाईट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल. रॉकस्टार ग्रुप अर्थातच अध्यक्ष रवीभाई भोईर आवरे, विराजभाई पाटील, विनयभाई म्हात्रे आणि निखिलेशभाई ग्रावण यांना विनंती असेल यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. .44 44 धावा आहेत बोर्डवर. रोशन सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर या वेळेस कट केला आणि फिल्डर पोहोचलेत. चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्ड मॅनला भावेश, ज्याने अगोदर थोडी चूक केली होती, परंतु यावेळेस कोणती चूक त्यांनी केली नाही. आणि खेळाडू त्या झेलबाद संदेश पाटील. आदित्य पाटील. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील डिलिव्हर होणार आहे. 44 वर 3.
सद्यस्थितीत रोशनने देखील दमदार गोलंदाजी केलेली आहे. 12 धावा देत असताना एक विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये एक चांगल्या वाटचालीकडे देखील बामणडोंगरी संघ देखील पोहोचतोय सध्या. कारण त्यांचा अटॅक, त्याची बॉलिंग, आक्रमण इथेही करायचं होतं शॉर्ट थर्ड मॅनला. पुन्हा एकदा भावेश आज पाठलागच केलाय बॉल. कारण जेव्हा ज्या दिवशी थोडी खराब फिल्डिंग मध्ये आपण लूज पडतो तेव्हा बॉल पाठलाग मात्र सोडतच नाही. आणि हे देखील चांगला बॉल. अशा रीतीनं पहिल्या सत्रातील 4 ओव्हर फेकले गेलेत आणि फर्स्ट इनिंग मध्ये 4 ओव्हरमध्ये बामणडोंगरी संघ पोहोचला 45 वर. विकेट गेल्या 3. मान्यवरांच्या शुभ आगमनानं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करू. बारक्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे अंतिम षटक फेकण्याची. बघा अक्षय ज्यांचं लक्ष सध्या बेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया या मॅचकडे आहे. भरपूर डीपमध्ये चाचपणी त्यांची सुरू होती. जेव्हा करा अंबाला LBW दिलं भरपूर ते पाठीमागे रिव्हर्स घेऊन बघत होते. या चर्चेचा विषय झाला, हरकत नाही. मॅचमध्ये आपण जाऊया. शेवटचं षटक फेकणार आहेत हे आमचे युवा डॅसिंग, आमचे बंधुश्री कुमार सुकेची बोपी, नरेंद्र विभाग शिवसेना प्रमुख, या स्पर्धेचे मुख्य प्रणेते. फार यशस्वी त्यांची प्रत्येक वर्षी टुर्नामेंट मोठी होत चाललेली आहे. त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी स्पर्धा अजून मोठी होईल, जिथे 4 व्हीलर 2 बाईक अगदी पनवे अगदी तालुका हाफवाई स्पर्धा एक मोठी, आणि त्यासोबत त्यासाठी देखील एक सिरीज तिथे असते टोटल 3 बाईक. हे मोठं स्वप्न अगदी त्याने पाहिलं, आणि जे स्वप्न त्यांनी पाहिलं ते का पूर्ण होणार नाही. कारण डेच्या टुर्नामेंट आलो रजनी स्पर्धेमध्ये आता आलेत, आणि हे मैदान ज्याने भरपूर चांगलं हे उपलब्ध करून दिलं. अनेक रेकॉर्ड्स तिथे झालेत सातत्यानं. रायगड, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई या परिसरातून संघ इथे येत असतात प्रत्येक वर्षी आपण बघतो. आणि आज ही स्पर्धा यशस्वी लख प्रकाश तुम्हाला मैदानात गाठताना दिसतंय. मैदानामध्ये बारक्या कांबळे हे अगदी गोलंदाजी मार्कवर, अर्थातच विलास कांबळे. टेनिस बॉल विश्वामध्ये बारक्या हे नाव जर कोणाला सांगितलं ते सहज सांगतील, परंतु व्यास हे नाव जर घेतलं तर थोडंसं असतं मनामध्ये. आणि तोच बारक्या कांबळे व्यासच आता बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल फार सुंदर त्याने डिलिव्हरी केलेला आहे. शुभम पाटील आक्रमण केलं, स्लॉट मध्ये आहे, हा तर ओव्हर पिच होता, पाठवल्या प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार. हा फटका होता. शुभम पाटील आक्रमक झालेत. बारक्या कांबळे यांच्यावर चढवलेला हा हल्ला एकनाथजी शिंदे साहेबांचं गीत वाजलं. आणि हे बघा आमचे सन्माननीय DK शेठ बोपी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, आमचे काकाश्री खरं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अगदी महाराष्ट्राचे दमदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची छबी त्यांच्यामध्ये नजर येते. गुरुनाथ शेठ पाटील देखील बघा मैदानामध्ये. भगवा धारे त्या बात आहे. मैदानामध्ये आपण जाऊया. बोलत या बारक्या हा थोडा दूर ठेवला, वाट पाहिली, जाऊ दिला बॉल. आणि हे सांगत असताना सँडी पालकर सर की यस तुमच्या जवळून बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी लगेच संदेश दाखवतात. प्रत्येक बॉल देखील पारदर्शक, धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता रिव्ह्यू आलेला आहे. यस पेंडिंग पुन्हा एकदा तिसऱ्यांदा व्हाईटसाठी DRS आलेला आहे. थोडंसं वेट पुन्हा एकदा केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस डेफिनेटली फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर कडून हा निर्णय आलेला आहे. त्यामुळे बॅटिंग टीमनं आता DRS व्हाईटचं गमावलं अंतिम टप्प्यामध्ये. 2दा सक्सेसफुल झालं होतं. यावेळेस पंचांनी इशारा दिला इट्स व्हाईट. अतिरिक्त रन या चेंडूकडे सोडली जाईल. बारक्याचा हे सध्या स्ट्रॅटेजीच आहे. कारण मागील बॉलवर जेव्हा विकेटसाठी गेले तेव्हा षटकार आला, आणि आता स्ट्रॅटेजीच की अवे फ्रॉम द बॉडी करायचं, डॉट बॉल कसे फेकायचे याकडे सध्या फोकस केलेला आहे.
आणखी एकदा वाईट. थोडंसं नियंत्रण तुटलंय, नियंत्रण बिघडलंय. लगातार 2 एक्स्ट्रा बॉल बारक्या कामले नाही तर वाईट फेकलेत. धावा वाढतायत, धावांची उंची 50 अप धावा आहेत त्या 54 54 पर्यंत फायटिंग टोटल. कारण रन रेट सध्याचं तरी 12च आहे. या वयसाच तर प्रयत्न होता मागील 2 मागे संदेश, परंतु फायनली तो बॉल डिलिव्हर झाला. तो त्यांच्या माइंड मध्ये सेट होता, फिट होतं की अगदी वाईट यॉर्करच करायचं, भले 2 वाईट गेला तरी चालेल. आणि तेच काही अगदी एक्झॅक्टली मागील बॉलवर बारकीने केलेला आहे. रिकव्हरी केली त्या व्हाईट बॉलची डॉट बॉलनं. पुन्हा एकदा काही तशाच काही पद्धतीचा चेंडू होता. लॉंग ऑफ हा ड्राईव्ह केलाय शुभमनं. 1 रन पूर्ण झाले, दुसऱ्यासाठी निघालेत. आदित्य डेंजर यांकडे धावत होते आणि ती रन राहिली मात्र अर्धवट. 1च रन मिळालेल्या बॉलवर आणि खेळाडू धावबाद. पण आहेत बोर्डवर आणि खेळाच्या पहिल्या सत्रातील हा शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. बारक्याची स्तुती करावी लागेल. एक षटकार येऊन देखील आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्यांनी 10 रन खर्च केलेले आहेत. बामणडोंगरी संघ गोलंदाजीवर नेहमी विश्वास राखतो. आज पुन्हा एकदा तोच विश्वास गोलंदाजीवर ठेवला, त्यामुळे पहिल्यांदा बॅटिंग चूज केली आणि आज 55 धावा आतापर्यंत पोहोचलेत. बघायचं आहे शेवटचा बॉल डिलिव्हर करणार आहे स्ट्रायकर एनके शुभम पुन्हा एकदा आहेत. 7 बॉलमध्ये त्यांनी 11 धावा केलेत. एक कुतुंग असा षटकार त्यांनी देखील दाखवला होता. लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. सांडेपालकर सरांचा इशारा वाईट. या ओव्हरचा खरं तर 3रा पंच DRS फिल्डिंग टीम यस पंच आता पाठवते 3rd अंपायर कडे. जो व्हाईट साठी यस बॉलिंग टीम साठी DRS जो त्यांचा बाकी होता तो त्यांनी घेतलेला आहे आतापर्यंत. याच्या अगोदर बामणडोंगरी संघाने 3 वेळा घेतला, 2दा तो सक्सेसफुल झाला, एकदा अनसक्सेसफुल. त्यामुळे प्रत्येक बॉल कडे बघा किती बारकाईने बघतायत हे संघ, कारण दोन्ही दिग्गज संघ आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावसंख्या फलकामध्ये 1 रन अजूनही ऍड होईल. सोमनाथ आम्हाला सांगतायत 56 ऑन बोर्ड आहेत. शेवटचा बॉल आणि इथे यष्टांवर जाऊन धडकला हा बॉल. पहिलं सत्र हे आता संपलेलं आहे आणि ज्यामध्ये धावसंख्येचं टोटल झालेलं आहे टोटल 56 56 आणि 57 धावांचं आव्हान आहे. द्वितीय सत्रामध्ये टीम खामोठीला आणि आमचे पुन्हा एकदा रोशनजी पाटील सर. तर बादवाडी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते रॉकस्टार या ठिकाणी आपण ग्रुप पाहू शकाल. या संघाचे पुरस्कर्ते रविभाई भोईर आवरे आणि त्यांच्या समेत आपण त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी पाहतो, ते म्हणजेच विराजभाई पाटील, विनयभाई म्हात्रे, निकेशभाई गावण. तत्पूर्वी मी विनंती करतो आमचे माजी सरपंच वाकडी ग्रामपंचायत नामदेव शेठ मस्के साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते येथे रॉकस्टार कायनात ग्रुप बादवाड संघाचे पुरस्कर्ते रविभाई भोईर आवरे यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. रविभाई आपल्याला विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव शेठ मस्कार यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 30,000 रुपये म्हणजे जवळजवळ डीजेचा योगदान ज्यांच्या माध्यमातून दिला गेला, त्या अर्थातच रॉकस्टार रवी भोईर आवरे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. विराजभाई पाटील, विनयभाई म्हात्रे आणि निखिलेशभाई गावण या त्रिमूर्तींना मी विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विराजभाई पाटील, विनय म्हात्रे आणि निखिलेश गावण या तिघांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर टॉस देखील आपण करूया.
तर टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो आमदार महेंद्र थोरवे साहेबांचे. संपूर्ण रॉकस्टार ग्रुप आपल्यास विनंती असेल आपण देखील जॉईन व्हा. तर आमदार महेंद्र थोरवे साहेब यांचे भाचे अजित देवघरे साहेब यांना विनंती करतो की आपण अमित देवघरे साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. संपूर्ण रॉकस्टार ग्रुप आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर टॉस आपण करूया. सन्माननीय देवघरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. टॉस का बॉस पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय. रवी शेठ भोईर आवरे कायनात ग्रुप रॉकस्टार कायनात ग्रुप यांनी पुरस्कृत केलेला तुम्ही भादवड संघ पाहताय. छापा इज कॉल बट इट इज अ टेल काटा. टॉस जिंकलाय भादवड संघ. रॉकस्टार कायनात ग्रुप भादवड संघ टॉस जिंकलाय. निर्णय फिल्डिंग मला कसं वाटलं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? या अगोदर वाकडीमध्ये देखील आपण केला होता विजय ठाकूर यांची स्पर्धा. खूप चांगलं वाटतंय आणि ग्राउंडही चांगलं आहे आणि खेळायला मजा येईल. बेस्ट ऑफ लक. तर रॉकस्टार कायनात ग्रुप भादवड संघानं इथे या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि निर्णय घेता त्यांनी फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ते अर्थातच ऑफिशियल प्रकाश चौगुले आणि शिवन्या 11 RCC पेठ संघाला. जाऊया कॉम बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील रोशन पाटील तारा. धन्यवाद रॉकस्टार प्रवीण. त्याचबरोबर आमचे आदरणीय वैभवजी भोपी आणि रोशन, आपण जर कामोटे आणि बामणडोंगरी संघाचा विचार केलात, फिक्स परमनंट आमचे दोन्ही 12वे. राहुलची परीक्षा होती मित्रांनो काही दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये तो 2-3 स्पर्धेमध्ये आम्हाला दिसला नाही. राहुल पास हो, ही मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आमचे संजय भाई, आपलं सहर्ष स्वागत. राहुल एक्झाम असताना देखील 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये होता दापोली नाईट स्पर्धेमध्ये आणि आता देखील आमच्या समवेत तो जॉईन झाला. आणि त्याचबरोबर आमचे संजय भाई गोवारी लकी 12वे खेळाडू, दोघांचं देखील स्वागत. यस, पेपर चालू आहेत राहुलचे, अभ्यास चालू आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 57 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करताना बामणडोंगरी संघाने प्रतिषटक 11.40 हा रिक्वायर्ड रन राहील येणाऱ्या 5 षटकांमध्ये. बॅटिंग करताना कामोटे संघासमोर शिबांश ट्रान्सपोर्ट जयहनुमान कामोटे या टीमला आपण पाहताय. अभिषेकजी दुबे सर यांच्या वतीने पुरस्कृत केला हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतो. गतवर्षी देखील त्यांच्याच माध्यमातून डे फॉर्मॅटमध्ये हा संघ पुरस्कृत केला गेला होता. आणि पहिली जोडी मैदानाकडे चालली. फुल ड्रेस कोड आहे खरं तर आपण पाहताय. फुल ड्रेस कोड परिधान करून या ठिकाणी आपण पाहता सोनू पाटील आणि बारक्या कांबळे मैदानाकडे चाललाय. टेनिस बॉलमधला असा खेळाडू ज्याच्या नावावरती एक 4 व्हीलर आहे तो बारक्या मैदानामध्ये आहे. त्याच्याबरोबरीने सोनू पाटील सध्याच्या घडीचा भरपूर फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू. सलामीवीर जोडी मैदानाकडे दाखल झाली आहे. टार्गेट 57चा आणि बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकामध्ये येतील त्या ठिकाणी आदित्य पाटील. डाव्या हाताचे शैलीदार गोलंदाज आहेत. वेगावरती स्वार होणारे हे खेळाडू. जस्कर नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आणि सँडीला देखील एक पारितोषिक मिळालं. सिरीज यस स्पोर्ट्स सायकल होती सँडीसाठी आणि चॅम्पियन झाला खरं तर बामणडोंगरी संघ. एक्का ग्रुप कामोटे यांच्या वतीनं कामोटे क्रिकेट संघाची शुभेच्छा आल्यात. एक्का ग्रुप आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी शिवांश ट्रान्सपोर्ट 11 जय हनुमान कामोटे संघाचे पुरस्कर्ते अभिषेक दुबे साहेब या व्यासपीठावरती आमचे प्रवीणभाई गायकर असतील, प्रल्हाद शेठ म्हात्रे असतील, त्यांच्या समेत प्रमोदभाई म्हात्रे असतील, आमचे सुदर्शनभाई असतील, त्याच्यानंतर सुनील शेठ गोवारी. आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. आमचे भाऊ म्हात्रे असतील, संजय भाई असतील, त्याच्यानंतर कुणालदादा गोवारी. सर्वांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. पॉवर प्ले ऑन आहे आणि हे तर पहिलं षटक आदित्य पाटील त्यांच्या हातामध्ये सोपवलं. संघनायक तेजस म्हात्रे यांनी पहिल्या ओव्हरला सुरुवात होईल. समोर कदम एक स्टायलिश खेळाडू बारक्या कांबळे स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्ले ऑन आहे आणि बारक्यासाठी बरोबर त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिझनमध्ये एक फिल्डर उभा केला आणि त्याच वेळेला आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरला बरोबर डीपमध्ये क्रिशला उभं केलं आहे. मिड ऑफमध्ये एक फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड, शॉर्ट थर्ड मॅन आणि त्याच वेळेला आपण पाहता फ्लाय स्लिपला एक फिल्डर उभा आहे. शॉर्ट फाईन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची विवरचना आणि मिड ऑनमध्ये एक फिल्डर उभा आहे. चला लाईट आहे ती आपण गाडीची लाईट बंद करा. दुकानाची स्टॉलची बॅटरी आहे ती बंद नाही करता येणार. उसरलीचे भाऊजा
होईल जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं तालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. डे नाईट फॉर्मॅट या स्पर्धेचा. आणि आता आपण सध्या रात्रीच्या क्रिकेटमध्ये आहोत. रात्रीचा खेळ चालेल असं म्हणतात, एक सिरियल होती मराठी, तसा हा खेळ मात्र चालेल आजच्या रात्रीमध्ये. गुडघा टेकत पहिल्याच बॉलवरती अगदी स्वीपचा प्रयत्न होता, वेगावरती स्वार झाले, स्वीप करायचं होतं त्या ठिकाणी. हा डॉट बॉल आपण पाहिला निर्धाव चेंडू आदित्य पाटीलकडून. तर बामणडोंगरी गावचे सन्माननीय सुहास शेठ गोंदी साहेब, गोल्टी एंटरप्राइजेसचे सर्व आमचे दमदार पुरस्कार, त्याचा दमदार योगदान देणारे सन्माननीय गोल्टी एंटरप्राइजेसचे सर्व सुहास शेठ गोंदी यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. दमदार पुरस्कर्ते सुहास शेठ गोंदले यांचं देखील या ठिकाणी स्वागत. आदित्य पाटील बॉलिंग मार्कवरती आहेत, अतिशय वेगावधी स्पर्धा. आतमध्ये आणला बॉलला, शरीराचा वेदगरा चेंडू, क्विक सिंगल पूर्ण करायची होती आणि झाली पूर्ण सिंगल. फिल्डर त्या ठिकाणी होते खतर समाधान नाईक. समाधान नाईकला देखील आता संधी मिळाली. प्लेइंग 11 मध्ये बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. हळूहळू आता खतर राहुल देखील काही दिवसानंतर इंटर होईल या संघामध्ये. सध्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहे. आज रोहित देखील आपण पाहताय स्टडमॅनला उभा आहे. बरेचसे खेळाडू शॉट फाईन लेगला स्वतः मास्टर माइंड कॅप्टन तेजस म्हात्रे, जर्सी क्रमांक 100 त्यांना आपण पाहताय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये संदेश पाटील आहेत. सोनू पाटील स्ट्रायकिंग एंडला आलेत. यावेळेला ऑन द राईज खेळले, डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. आर्यन नाईक झेल टिपतोय, चप्पल क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र पहिला धक्का बसतो बॅटिंग करताना काबोटे टीमला. खेळाडू बाजूला सोनू पाटील. मध्ये जाताना आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती भागीदारी बनवावी लागेल खरं तर एका मोठ्या धावसंख्येची, कारण टार्गेट चेस करायचं 57. मागचे 2 सामने पण जर पाहिले तर दोन्ही सामन्यांमध्ये 50च्या खालच्या रन होत्या, अगदी 48-47 डिपेंड झाल्या. त्यामुळे 57 धावा डिपेंड होतील का की चेस होतील हे आपल्याला पाहायचं आहे. कामोटे संघाकडे असणारी गुणवत्ता ही आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिली, खेळाडूंमध्ये असणारे खरं कौशल्य हे देखील आपण पाहिलं. त्यामुळे 57 धावा इतक्या जड नसतात कामोटे टीमला. परंतु समोर संघ आहे ग्रामीणमधला एक करत दिग्गज संघ आहे, दोन्ही ताकदवर संघ आहेत. फक्त या ठिकाणी फ्लिक केलं बॉलला, दिशा दिली आणि बरोबर मिड विकेटला बॉल निघाला त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती 1 बाउन्स ओव्हर द लाईन. निखिल गोवारीचा हा पहिला चौकार. मास्टर माइंड तेजस मात्रेला आपण पाहताय ऑन स्क्रीन. स्ट्रॅटर्जी आखतात बबलू का तर आपल्या का तर बॉलर्सला सांगतात कशा पद्धतीने इथे डॉमिनेट करता येईल फलंदाजाला, हे त्यांना आपण करताना पाहिलं. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल चेस केला होता, बॉलचा अँगल बनवला, थोडासा बाहेर काढला आणि त्याच वेळेला आपण पाहता हा निर्धाव चेंडू आहे. प्रत्येक टीमला रिव्ह्यू आहे. मागचे 3 रिव्ह्यू हे कामोटे संघाच्या खरं तर विरुद्ध दिशेने गेले, वाईट बॉल पाहायला मिळाले. कधी कधी या गोष्टी होत आहेत. अंपायर्स निर्णय हा देखील महत्त्वाचा असो, जे त्यांच्या दृष्टिक्षेपात येतं तेच निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि यावेळेला डॉट बॉल पाहिला, थोडासा त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला बाजूला घेतला आहे डीपमध्ये. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न होता त्या ठिकाणी डीपमध्ये कदा शुभम आहेत, परंतु मिडॉनचा फिल्डर क्रिश त्या ठिकाणी सरकलाय. बॉलला उचलेल फेकेल दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळेल. पार्टनरशिप सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकांमध्ये धावा जास्त यायला होत्या, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये आदित्य पाटीलने फक्त 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यामुळे 24 बॉलमध्ये विजयासाठी 51 धावा हे समीकरण उरलंय. सुरुवात झाली. ओमकार नाईक हा गोलंदाज मात्र बॉलिंग मार्कवर. त्याला काल जस्कार नाईट स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन बनला.
कसलकंडच्या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये चांबारली संघासोबत पराभूत व्हावं लागलं. त्या ठिकाणी रजत मुंडेने काय बॅटिंग केली होती बामणडोंगरी संघाच्या अगेन्स्ट. सुरुवातीलाच धावांचा पाठलाग करताना बामणडोंगरी संघ पराभूत झाला, परंतु आज नवीन स्वप्न घेऊन नवीन स्पर्धेमध्ये नामांकित स्पर्धेमध्ये उतरले हे दोन्ही संघ. एका बाजूला कामोटे, त्याच वेळेला आपण पाहता बामणडोंगरी चांबारली संघाने एक सामना जिंकला, टेंबिवली संघ एक सामना जिंकलाय. प्रतीक्षा आहे आता चौथ्या फ्रेश मॅचची. अजून एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल भादवड आणि पेठ या दोन टीममध्ये. वेगावरती स्पार झाले, बॅकफुटला गेली, जागा बनवली, टॅपिंग क्रिकेट फक्त दिशा दिली आहे. कव्हरमधला फिल्डर शॉट एक्सा कव्हरला सरकला, 1 रन त्या ठिकाणी मिळेल. आदित्य पाटीलला आपण पाहताय 1 धाव आली. या बॉलवरती धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव कधी पाहायला मिळतील त्या म्हणजे आतापर्यंत 1 गडी बाद 7. अभिषेक दुबे सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. शिवांश ट्रान्सपोर्ट्स या टीमला आपण पाहताय कोपरोली नाईट स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन बनला होता. त्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहिली. कधी तो सामना मला आताही आठवतो, बोरशेती संघाला ज्या ठिकाणी पराभूत केलं होतं कामोटे संघाने. अप्रतिम, अनबिलिव्हेबल गुणवंताची इनिंग पाहिली. यावेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला गतिमान चेंडू होता, बॅटच्या टो एंडला लागला आणि त्याच वेळेला क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही खेळाडूने. उलवानोड एक्सप्रेस ओमकार नाईक, त्याच्याकडे असणारी गती, त्याच्याकडे असणारा अचूक टप्पा आपण नेहमी पाहिलाय आणि भेदक गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. तर समोर 2 आक्रमक खेळाडू आपण मैदानामध्ये पाहता, निखिल गोवारी आणि त्यांच्या बरोबरीने मैदानामध्ये आहेत खतर बारक्या कांबळे स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला हा फटका, पिकअप शॉट गॅपमध्ये आहे आणि बॉल निघालाय बरोबर आमच्या अतिथी मंचाला सलामी करण्यासाठी. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. डायरेक्शन पाहिलं तर लास्ट मोमेंटला थोडा स्लो झाला होता. तर शुभमने प्रयत्न केला असता तर कदाचित बॉलला थांबवता आलं असं. आउटफील्डने धोका दिला होता, पण नशिबाची साथ आहे. पुन्हा एकदा याही वेळेला पंच केला बॉलला, बॅकफुट पंच, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑनला क्लिअर करत गेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, मॅक्झिमम हिट, षटकार. एक मोठा रिझल्ट येऊ शकतो, कारण दोन्ही संघ आपण पाहिला सातत्याने याच पोलमध्ये खेळत असतात. कामोटे असेल, बामणडोंगरी, पेठ, त्याच वेळेला आपण पाहिला चांबारली देखील आता पुन्हा एकदा खतर फॉर्ममध्ये आलाय. बरेचसे संघ आहेत जे रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं खतर या पोलमध्ये खेळत असतात. मोरबी टीमला देखील आपण अनेक वेळा पाहिल्या. सावळे संघ असेल, या खरतर टीममधून हे काही ठराविक 4 संघ हे सातत्याने पोलमध्ये सहभागी होतात आणि इथे आता कामोटे संघाच्या वाट्याला 57 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 धावा आल्या. ओमकार नाईकवरती हल्ला चढवलाय. त्या ठिकाणी फलंदाज निखिल गोवारीने 6 मध्ये 16 वरती खेळतोय. अजूनही मॅच आपण जर पाहिली 20 मध्ये 39 समीकरण आहे कामोटे संघासमोर. ओमकार नाईकचा पुढचा बॉल ओव्हर द स्टंप्स. वन्स अगेन अनदर वन, स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शुभम प्रयत्न करतोय परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल निघाला, सीमा पार, लगातार दुसरा गगनचुंबी षटकार. खेळाडू त्याने 3 मारले होते. तर आपण पाहिलं फार एंडकडून त्या एंडकडून मात्र गोलंदाजी चालू असताना मात्र या एंडकडून त्याने 3 षटकार मारले होते. परंतु इथे ओमकार नाईक मुचोपे ताव देण्यावाला गेंदबाज, त्याच्या अगेन्स्ट मात्र निखिल गोवारी आता आक्रमक झालाय. आदित्य पाटील, ओमकारमध्ये चर्चा सुरू आहे सध्या. नेक्स्ट बॉलमध्ये कमबॅक करावा लागेल, कारण इथे जर का मोठा फटका आणखीन आला तर मात्र दबाव हा पूर्णपणे बामणडोंगरी संघावरती वाढताना पाहायला मिळेल. सतत क्रिकेट डे नाईट भ्रमंती मात्र या संघांची आपण पाहिली. त्यामुळे कधी कधी झोप देखील त्यांना फारशी नीटची मिळत नसेल या खेळाडूंना. या बोला पुन्हा एकदा हपाम जॅक करताना तेजस मात्र बीट केलाय त्यांना. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला, सीमा पार. जे व्हायला हवं नव्हतं तेच मात्र झालंय. 4 धावा आल्या. इथे मात्र बॅटिंग करताना निखिलच्या बॅटमधून शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोटे संघाला 4 धावा.
राहुल देखील थोडे हसले, कारण त्यांना देखील माहिती आहे हा क्षण फार महत्त्वाचा होता, मोमेंटम शिफ्ट करून देणारा होता. कारण या क्षणाला चौकार सोडणं म्हणजे खरं तर आपण पहिला दबाव स्वतःवरती ओढावून घेणं. तेजस यांची फिल्डिंग अनेक वेळा आपण पाहिली, ॲज अ फिल्डर म्हणून त्यांची भूमिका नेहमी चांगली राहिली. परंतु आज आपण जर पहिला बॉल गरकन फिरला, त्यांची फिरकी घेतली आणि निघाला मागे, आणि त्या चौकार पाहायला मिळाला शेवटच्या बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपला, 28 धाबा धाव फलकावरती आल्या. तर येणारे 18 बॉल विजयासाठी 29 धाबा, एक इकॉनॉमिकल फिगर षटक. आदित्य पाटीलचा सेकंड स्पेल निर्णायक असेल का या मॅचमध्ये? कल्पेश ठाकूर आज टीममध्ये नाही आहे, त्यामुळे जबाबदारी नक्कीच आदित्य पाटीलवरती राहील. या सेकंड स्पेलमध्ये कमबॅक करावा लागेल. कल्पेश नाही आहे, भांदास नाही आहे, तकदीर देखील नाही आहे, हे आम्हाला संजय दादा गोवारीने सांगितलं. त्याने अगोदरच खेळाडू बघितले किती आहेत, 12वे खेळाडू कामोडे, त्यांनी आम्हाला सांगितले. तकदीर नाही म्हटलं की त्यांना जास्त आनंद झाला सांगताना, कारण तकदीरची बॅटिंग ही फार निर्णायक असते प्रत्येक स्पर्धेमध्ये. कोलात टाकला बॉल, यॉर्कर होता हलक्या हाताने, आपण पहिला ड्राईव्ह केला. सेन्सिबल क्रिकेट बारक्या खेळतो. सेकंडचा कॉल, आर्यनचा थ्रो येईल, तद्वर मात्र सेकंड कंप्लीट. 2 धाबा आल्या. एका बाजूने आक्रमण तर दुसऱ्या बाजूने संयम, हे फार गरजेचं आहे. डावाला पुढे घेऊन जायचं असेल तर दोन्ही बाजूने आक्रमण करताना कधी एखादा विकेट गेला तर पुन्हा एकदा मोमेंटम प्रतिस्पर्धी संघाकडे जाऊ शकतो. त्यामुळे बारक्याने मात्र इथे दिशा ओळखली सामन्याची. सिंगल डबलने देखील तो डावाला पुढे घेऊन जाऊ शकतो, कारण निखिल आक्रमक झालाय. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत बारक्याला देखील उभं राहावं लागेल. 2 धाबा आल्या आता 17 मध्ये 27. ऑन स्क्रीन आपण पाहता सँडीला, स्टायलिश क्या बात आहे, पूर्ण हाताला टॅटू आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं सध्या चर्चेमध्ये 6 बाईक त्याने पटकावल्या. काल स्पोर्ट्स सायकल देखील त्याला मिळाली. क्लीन बोल्ड स्वीपचा प्रयत्न होता आणि परफेक्ट यॉर्कर, त्रिफा चित, 4 मुंड्या चित केलं. बारक्याला फर्निचर डिस्ट्रॉइड. सेकंड विकेट डाऊन, दुसरा खेळाडू बाद. स्टम्प्स लावायसाठी बॅटिंग करायला चाललेत. 40+ क्रिकेटर आहेत आणि खतर व्हायब्रेटर अंपायर म्हणून त्यांची भूमिका राहिली. आणि आमच्या एका बाजूला कैलास भोईर आहेत, तिसरे पंच हिरामन भोसले यांना आपण पाहताय. मैदानामध्ये चांगली भूमिका साकारत असताना गुणवंत गोवारी 4थ्या क्रमांकावरती चाललेत. आतापर्यंत 30 धाबा धावफलकावरती, 16 मध्ये 27 धाबा हे समीकरण आहे. मॅच ऑन आहे. मी मगाशी म्हटलं आदित्य पाटीलचं हे षटक निर्णायक राहील आता या सामन्यामध्ये. ऑप्शन भरपूर आहेत. खरं तर आपण पहिला बामण डोंगरी संघाकडे बॉलिंगचे गिरीश एखादा षटक टाकू शकतो. यानंतर जीत खोत, जोप्रा आर्चर देखील त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अजूनही हा सामना तितका सोपा नाही आहे कामोठे संघाला, किंबहुना बामण डोंगरी संघाला देखील काही होऊ शकतं. रिझल्ट एखादा वेगळा येऊ शकतो, परंतु अजूनही मैदानामध्ये रोशन छेडा येणं बाकी आहे. मॅच विनर संडीला आपण पाहता ऑन स्क्रीन, आणि त्याचवेळेला बारक्याचा हा विकेट तुम्हाला खरं तर साईड अँगलमध्ये पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड झाले आणि अगदी आपण पाहिलं मैदानाच्या बाहेर निराश होऊन परतले बारक्या कांबळे. गुणवंत मैदानाच्या आतमध्ये आलाय. 16 बॉलमध्ये 27 धाबा हे समीकरण आपण पाहता या मॅचमध्ये. मॅच ऑन आहे. चला थोडं स्पीडअप करा. भाऊ म्हात्रे सर आमचे संजय दादा, त्यांचा फार्म हाऊस अगदी मागे आहे. सामना जिंकला तर नक्की सेलिब्रेशन देखील होईल आज रात्रभर. आणि आमचे संजय दादा गोवारी थोडेसे ऑन आहेत, 12वे खेळाडू. 16 मध्ये खरं तर आता 27 धाबा हे समीकरण या मॅचमध्ये आले. अंतिम 16 चेंडू आणि 27 धाबा. समोर गुणवंत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आदित्य. हलक्या हाताने प्लेसमेंटचा प्रयत्न होता, फक्त सन्मान द्यायचा होता आणि ते सिंगल घेतली. कोणत्याही परिस्थितीमध्ये निखिल गोवारीला स्ट्राईक एंडवरती आणायचं होतं गुणवंतला. हीच खरं तर चर्चा, हाच अप्रोच आपण पाहिला. आणि इथे आपण पाहता सिंगल रन ॲड झाली. सोमनाथ पाटील आमचे उत्तम स्कोरर, BSc ग्रॅज्युएट आहेत आणि खतर सकाळी जॉब ड्युटी विस्ता फूडला आणि त्यानंतर नाईट त्यांचं देखील वर्किंग चालू आहे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. 1 धाव आली आता 15 मध्ये तब्बल 26 धावा. अंतिम 15 चेंडू आणि 26 धावा. 15 चेंडूमध्ये 26 धावांचं हे समीकरण या मॅचमध्ये आलं. चला थोडी घाई करा, आपण आता सामन्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, विनंती राहील या ठिकाणी दोन्ही टीमला. आदित्यचं हे षटक अतिशय निर्णायक, क्या बात आहे, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग होता या बॉलमध्ये. आणि यष्ट्यांचा वेग घेत असताना बिग विकेट ज्या खेळाडूने धमाके दाखवले मागच्या ओव्हरमध्ये त्याला पाठवलं खेळाडू कक्षामध्ये. बॅक टू द डगआउट.
तर या ओव्हरमध्ये घेतले आणखीन एक विकेट. ओव्हर हॅट्रिकच्या उंबरट्यावर त्याला आता परेश मैदानाकडे चाललाय. दुखापतग्रस्त होता काही काळ आपण पाहिला, त्यानंतर थोडासा मागे आला आणि इथे आता परेश मैदानाकडे दाखल पण होताना पाहत आहे. धावसंख्या आपण जर पाहिले शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी तब्बल सोमनाथ 26 धावांचं समीकरण. 14 बॉल 26 हे 2 बॉल आदित्य पाटीलच्या देखील निर्णायक राहतील. मागच्या ओव्हरमध्ये ओमकार नाईकवरती आक्रमण पाहिलं, परंतु या ओव्हरमध्ये आदित्य पाटील पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने पॉवर प्लेमध्ये 6 धावा देत 1 विकेट घेतला होता आणि पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये आपण आदित्यची कामगिरी पाहिली तर पहिल्या 4 मध्ये 2 धावा खर्च करत 2 खेळाडू त्याने बाद केले आणि आतापर्यंत 3 विकेट त्याच्या नावावरती राहिले. चला घाई करा प्लीज. जेव्हा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा लगेच पुढचा खेळाडू डगआउटमध्ये रेडी पोझिशनमध्ये राहा. वेळ वाचेल आयोजकांचा. परेश आलाय, अनुभवी खेळाडू. प्रेशर कंडिशनमध्ये आपण पाहताय कशा पद्धतीने प्रेशर झेलायचे परेशला प्रचंड चांगल्या पद्धतीचं ठाऊक आहे. त्यामुळे इथे आता परेशची इनिंग ती देखील महत्त्वाची राहील, कारण अनुभवी खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे परेशवरती ही जबाबदारी आली या मॅचमध्ये. शेवटचे बॉल 14-26 बॅकफुटला गेले होते. पुन्हा एकदा आपण पाहिलं हा बॉल टॉस केलाय, अँगल बनवलाय आणि बरोबर बॉल बाहेर काढतो त्या ठिकाणी आदित्य. अजून एक निर्धाव चेंडू, क्या बात आहे. जबरदस्त कमबॅक त्या ठिकाणी आदित्य पाटील करतो या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधला 13 बॉल 26 धावा. आता अखेर तर आपण पाहिला चेंडू आणि धावांमधलं अंतर वाढू लागलंय. जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये कामोटे संघाला विजयासाठी. 13-26चं हे समीकरण. 13 चेंडू 26. एक कॅल्क्युलेशन, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आणि या षटकामध्ये केला आदित्यने कमबॅक. 2 स्पेल आदित्यने टाकले, धावा खर्च केल्या फक्त 8, खेळाडू बाद केले 3. आता येणारे बॉल 12, विजयासाठी तब्बल 26 धावांचं समीकरण कामोटे संघासमोर आलंय. जो ठान लिया वो करके दिखाए, अशी है आपली झलक, अशी है आपली झलक, अशी है आपली झलक. दुनियादारी है त्याची हटके, रॉयल ब्रँडेड कडक, रॉयल ब्रँडेड कडक, रॉयल ब्रँडेड कडक. अरे यारो डोंट वरी, अरे यारो डोंट वरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या सुके जनावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या सुके जनावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या सुके जनावरी. क्या बात आहे. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार नेरेदुंदर विभाग प्रमुख सुकेश भोपी यांचं आपण संगीत इथं ऐकताय. ते देखील उत्तम खेळाडू. एक बाईक त्यांच्या नावावरती राहिली यंदाच्या अंगामध्ये. सुकेश भोपी एक चांगले खेळाडू देखील आहेत. आणि बघा ऑन स्क्रीन छेडा रोशन मात्रेला आपण पाहत आहे. खरं तर मॅचला टर्न करणारा हा खेळाडू आहे, मॅच फिरवणारा हा खेळाडू. तो वॉर्मअप करतोय खेळाडू कक्षामध्ये. कदा थोडासा आपण पाहिला पॅडअप लेदर क्रिकेट राहुल तू जे खेळतोय टेनिस बॉल आहे, त्यामुळे इथं जास्त काय तयारी करायची गरज नाही, फक्त वॉर्मअप त्या ठिकाणी करतो रोशन. जीत खोत या षटकामध्ये बॉलिंग मार्क पर दिलाय. 12 बॉल 26 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आहे. अभि नाही तो कभी नाही. गुणवंताला मात्र आता आपले गुण दाखवावे लागतील या सामन्यामध्ये. त्यांच्या बरोबरीने परेशला देखील आपला अनुभव पणाला लावावा लागेल. लॉफ केला बॉलला, उंची घेतली, अंतर कापेल का तर नाहीये. झेल खाली आदित्य आलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. असं वाटलं होतं झेल सुटला की काय, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये आदित्यने झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवरती गुणवंताला पाठवलं मैदानाच्या बाहेर जीत खोत या गोलंदाजाने. एकतर हे सदाबहार संगीत आहे आणि या गाण्यावरचं नृत्य देखील गोविंदाचं प्रचंड फेमस आहे. आणि बरोबर मैदानामध्ये त्याला रोशन मात्र तेव्हा हे संगीत आपण पाहताय. कामोटे संघ सांगत असेल आता बरोबर टायमिंगवर त्याला रोशन मैदानामध्ये ज्या ठिकाणी गरज आहे तब्बल 11 मध्ये 26 धावा. संकट मोचक म्हणून भूमिका त्याला साकारावी लागेल. संघाची बुडती नौका किनाऱ्यावरती आणण्याचं काम म्हणजे नावाडेक्याची भूमिका त्याला साकारावी लागेल, कारण आता संघ तो मोठ्या संकटामध्ये आलाय. कारण 11 मध्ये 26 जोफ्रा आर्चर जीत मात्र वेगावरती स्वार झाला. त्याच्या अगेन्स्ट बॉटमनचे चांगले फटके आहेत खरं तर रोशन मात्रेकडे. तो कोणत्याही क्षणाला मात्र सामन्याला कलाटणी देऊ शकतो असा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवलाय आणि इथे खरं तर रिव्ह्यूसाठी मात्र रिव्ह्यूकडे गेले तर वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. चेक केलं जाईल. खरं तर थोडी अग्निपरीक्षा आहे या ठिकाणी. रिव्ह्यू चेक करणं आणि निर्णय देणं
अतिशय महत्त्वाचा डिसिजन राहील या ठिकाणी चेक केलं जात आहे. रिव्ह्यूचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला बॅटिंग टीमच्या माध्यमातून मैदानामध्ये. जीतचा हा चेंडू ऑनफील्ड अंपायर त्यांनी मात्र खरं तर अगदी लिगल घोषित करायला लिगलच बॉल आहे असं मात्र तिसऱ्या पंचाने आम्हाला सांगितलंय. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आपण इथे पाहिला. आता 10 मध्ये 26. रोशन मात्रे आता गेअर बदलावा लागेल. आपल्यामधली आक्रमकता आपला विध्वंसक रूप तुम्हाला या ठिकाणी धारण करावं लागेल कारण 10 मध्ये 26 बनवायच्याच मैदानामध्ये बॅटिंग करताना कामोडे संघाला बॅकफुटला गेले. अप्पर कटचा प्रयत्न कव्हर पॉइंटला बॉल निघालाय. एका टप्प्यावरती 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा रेषा पार. रन्स मिसिल 4 मस्ट निडेड 4 चौकार. करण्यात आहे मॅच मध्ये आलंय. 9 चेंडू आणि 22 धावा. कमालीचा फटका पाहिला. रोशन मात्रे चहू बाजूला फटके मारू शकतो हे त्याने दाखवलं मागच्या फटक्यावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळेला मात्र बॉल निघाला मागे. तेजस मात्र धावतोय. नशिबाची साथ क्या बात आहे. लक फॅक्टर ऑन आणि बॉल मात्र त्याला लॉंग स्टॉपला सीमा पार. लगातार दुसरा चौकार. कडून आता इथे आपण पाहता 8 बॉल 18 धावाचं समीकरण. फिरून मारल्या बॉलला नटरंग स्टाईलने. क्या बात है. जल्ले पे नमक छिड़कना आणि बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार. 6 धावा. संघर्षमय षटकार. बारा धावा. 7-12चं समीकरण मैदानामध्ये आलंय. वॉट अ मॅच. रोशन मात्र छेडतोय गोलंदाजाला. वन्स अगेन आक्रमण. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. आणि बरोबर टायमिंगला मैदानामध्ये आलाय आणि काय बॅटिंग केली. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या रोशन मात्रे या खेळाडूसाठी. या सामन्यातला गेम चेंजर कोण आहे तर तो रोशन मात्रे. क्या बात आहे. खरं तर त्याचं कौतुक करावं लागेल. कमालीची बॅटिंग केली. आनंदाचं वातावरण आता कामोठे संघाच्या खेम्यामध्ये. आनंदाची डोही आनंदे तरंगे. एका बाजूला रायगड संघ देखील विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय तर दुसऱ्या बाजूला आता सामना संपलेला नाही कारण 6 मध्ये 6 करायच्यात. कल्पेश ठाकूरची जाणीव आता होईल. क्रिशकडे मात्र या षटकाची जबाबदारी दिली. क्रिश मात्रे उर्फ तिट्या. क्या बात आहे. संजय दादा गोवारीना सगळ्यांची नावं माहिती आहेत. तिट्या यस. तिट्या मात्र बॉलिंग मार्कवर आले. कल्पेश आज टीम मध्ये नाही आहेत. चला क्रिश ती मात्र जबाबदारीला 6 मध्ये 6 धावा डिपेंड करायच्यात. केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे असं म्हटलं संतांनी. अजय पाटीलला आपण पाहता व्यासपीठावरती काही क्षणापूर्वी तो देखील मंचावर होता. वेलवलीचा स्टार. त्याने 1 धाव वाचवली होती 6 चेंडूंमध्ये. आता इथे 6 मध्ये 6 वाचवायच्यात. आणि बघा परेश सारखा एक खरं तर अनुभवी खेळाडू इथे जोखीम घेतो मोठा फटका खेळण्याची. ज्या ठिकाणी सिंगल डबलची गरज होती टीमला आणि यातच आपण पाहिला हा डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. शॉर्ट ऑफ लेन. क्या बात आहे. स्लॅश केला बॉलला. फक्त दिशा दिली. टेक्निकली परफेक्ट. समाधान नाईक पोहोचेल का. नाही आहे. बॉल निघाला त्या ठिकाणी अलॉंग विथ कार्पेट. सीमा पार. चौकार.
4 बॉल 2 चं समीकरण या मॅच मध्ये. परेश जखमी असला तरी मात्र जखमी वाघ जुना शिकारी आहे. इथे आपण पाहिला पाडोशीपचा प्रयत्न, पंचांचा बोट अवकाशाकडे, सामना संपलेला नाहीये. खेळाडू बाद परेश मात्रे 3 मध्ये आता 2 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. सुबोध गोवारी बोंबोम मैदानाकडे चाललेत. अजूनही मॅच संपलेली नाही. जर का सामना बरोबरीने सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळली जाईल याची नोंद घ्या आपण. जर खरं तर इथे 1 धाव वाचवली, 3 मध्ये 1च करून दिली बामणडोंगरी संघाने तर सुपर होईल. अन्यथा 2 धावा कंप्लीट केल्या तर मात्र या ठिकाणी कामोठे संघ विजय होईल आणि 3 बॉल डॉट टाकले तर मात्र बामणडोंगरी संघ विजय होईल. काय होणार? प्रत्येक सामना आपण पाहिला प्रवीण, आजच्या रात्रीमधला हाय व्होल्टेज झालाय. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिला खरं तर रोमहर्षक लढती पाहायला मिळाल्या, अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. आता 3 मध्ये 2चं हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. चला घाई करा आपण. अटीतटीची ही लढत आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत टोकापर्यंत मात्र हा संघर्ष आपण पाहता दोन्ही संघांचा. कल्पेश ठाकूरची कमतरता 100% जाणवली त्या मॅचमध्ये एकत्र बामणडोंगरी टीमला. कारण या संघाचा खरं तर इकॉनॉमिकल फिगर षटक गोलंदाज राहिला होता कल्पेश प्रत्येक वेळेला. तकदीर पाटील देखील टीममध्ये नाही आहे, परंतु बॅटिंग करताना चांगल्या धावा आल्या. 57 आजच्या रात्रीमधला हायेस्ट टोटल आहे ए पोलमध्ये. कारण मागचे दोन्ही सामने अगदी 50च्या आतमध्ये राहिले होते आणि इथे 57 धावांचा पाठलाग करताना 3 मध्ये 2 असं हे समीकरण या मॅचमध्ये आलं. शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी आता 2 धावा. क्रिश मात्रेचा पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉल होता. बॉल पकडला असता तर मात्र धावा वाचवता आल्या असता. सेकंडचा कॉल निघाले दोन्ही खेळाडू. विजयी रन, क्या बात आहे. आनंदाचं वातावरण कामोठे संघाच्या केम्यामध्ये. बामणडोंगरी टीमला पराभूत करत हा संघ गेला पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन टीम कामोठे, हार्ड लक टीम बामणडोंगरी. सामनावीर, गेम चेंजर सामन्याचा आपण पाहता, ज्याने खरं तर अगदी निर्णायक क्षणाला जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा 5 चेंडूमध्ये 20 धावा केल्या 400च्या स्ट्राईक रेटने. तो खेळाडू आहे रोशन मात्रे छेडा, या सामन्याचा हिरो. निखिल गोवारीने 26 धावा जरूर केल्या, परंतु प्रेशर कंडिशनला टर्निंग मॅच मध्ये आपण पाहिला रोशनने मात्र बॅटिंग करत हा सामना फिरवलाय. त्यामुळे रोशन ठरला या सामन्याचा हिरो सामनावीर. तर रोशन यावा उर्फ छडा सामन्याचा सामनावीर. परेशने जसा चौकार मारला, संजय भाई गोवारी यांची ढेकर आम्हाला जोरात आवाज ऐकू आला. तर छेडा यावा आपण भारत मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. भलेही हा संघ आपण पाहतो. शुभम भाई शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. देवगरे साहेब तुम्हालाही शुभेच्छा असतील. तर रोशन यावा छेडा आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. आज केंद्रीय मंत्री चषक्यामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला. जो जिंकता सामना तो त्यांनी गमावला, परंतु या मैदानावरती बामणडोंगरी संघाविरुद्ध खेळत असताना मात्र त्यांनी हा सामना जिंकला. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी रॉकस्टार कायनाथ ग्रुप रविभाई भोईर आवरे यांना विनंती करतो की आपण यावं. संपूर्ण ग्रुपला विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी आपण ही ट्रॉफी देऊन या खेळाडूला इथे सन्मानित करण्यात यावं. दमदार या ठिकाणी आपण पाहू शकाल.